मस्त किती छान दिसतीये. माझ्या आउटफिटला सूट पण होते, थोडासा कोझी वाईब देते. हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो खूप जास्त टाईम झाला आहे की माझ्या चॅनलवरती मी काही ब्लॉग टाकला नाही. सो लेट्स टू टुडे. आणि मी एक सिरीज स्टार्ट केली रिसेंटली की आपल्याला प्रत्येक अल्फाबेटिकल लेटरवरून म्हणजे A to Z अशावरून एक टास्क परफॉर्म करायचा आहे. सो मी Aवरून आर्ट डेट केली, Bवरून बेकिंग केक म्हणजेच मी घरी केक बनवला तोही स्वतः आणि खूप छान झाला तो. तुम्ही जर बघितलं नसेल तर शॉर्ट्स फीडमध्ये जाऊन नक्की बघा. आणि Cवरून मी करणार आहे की CCM मॉलमध्ये जाणार मी. तर ॲक्च्युली CCM मॉल हा एक नाशिकमधला मोठा मॉल आहे जिकडे सगळं अवेलेबल आहे. म्हणजे अंडर वन रूफ तुम्हाला सगळं बघायला मिळेल. फ्रॉम फर्निचर, मोबाईल स्टोअर तर शॉपिंग सेंटर सगळंच तिकडे अवेलेबल आहे. म्हणजे एका छताखाली तुम्हाला सगळं बघायला मिळेल. आणि आता ख्रिसमस पण आहे, सो तिकडे एकदम सुंदर डेकोरेशन केलेलं असतं. आम्ही तेच खास बघायला जाणार आहे. आणि आपली Cवरून ख्रिसमस डेट पण होईल आणि CCM डेट असे 2-2 डेट्स पण परफॉर्म होतील. सो आम्ही तिकडे जाणार आहे आता माझ्या फ्रेंड्ससोबत. आता बघूया त्यांना किती वेळ लागतो किती नाही आवरायला. माझं आवरून झालेलं आहे, मी तयार झालेली आहे. मला माझा आउटफिट दाखवायचा, तुम्हाला 1 मिनटमध्ये दाखवते. ॲक्च्युली इकडे खूप जास्त ऊन येतं आहे, बट तरी दाखवते 1 मिनटात. बघा, मी अशी छान जीन्स घातली आहे, त्यावरती हा स्वेटर आहे आणि ही बॅग माझी इतकी जास्त फेवरेट झालेली की मी कुठे पण जाते ती ही बॅग माझ्यासोबत असतेच. एकदम क्यूट आहे ही, मला एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये मिळाली आणि खूप जास्त. आणि सगळ्यावरती ब्लॅक कलर सगळ्यावर जातो म्हणून तो अजूनच छान दिसतोय. सो आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण माझ्या आता ऑलमोस्ट 1K होणार आहे. सो हेल्प मी टू रीच 1K आणि जास्तीत जास्त लाईक्स पोहोचा ह्या व्हिडिओवरती. चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया तिकडे काय काय फनी. आणि मेक शुअर की तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघाल. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, आता मी फायनली निघते आहे आणि मी केस मी थोडेसे रोलअप करून घेतले माझे, कारण खूप जास्त असे पुढे पुढे येत होते. तर मी आता निघते, फायनली त्यांना पिकअप करायचं आहे. आता मी जाणार आहे. लेट्स गो. बघा माझा आउटफिट हा आहे. तेच फायनल आता आम्ही CCM मॉल पोहोचलेलो आहे. आणि बघा इकडे टॉल ख्रिसमसचं दाखवते मी तुम्हाला. छान ख्रिसमस ट्री इकडे एंट्रीला बाहेरच ख्रिसमस ट्री. ॲक्च्युली ख्रिसमस ट्री प्रत्येक वर्षी मॉलमध्ये असते, पण ह्या वर्षी बाहेर आहे. आय डोंट नो का त्यांनी बाहेर लावली इकडे, बट बाहेर पण छान वाटते. चला त्याच्यावर थोडे फोटो काढते मी आता. आणि ही गाडी बघा इकडं, ती बाई पण बसली त्या गाडीवर. मस्त किती छान दिसतीये. माझ्या आउटफिटला सूट पण होतंय, थोडासा कोझी वाईब देतोय मस्त. तर मी फोटो काढते. बघा आता मी फायनली मॉलमध्ये एंट्री केलेली आहे. आणि इकडे ना प्रत्येक वर्षी इकडे ट्री असते, म्हणजे मॉलचा जो सेंटर आहे खालचा तिकडे ट्री असते. पण ह्यावेळेस त्यांनी डोंट नो बाहेर का ठेवलेली आहे. आणि इकडे पण मग काही छान छान डेकोरेशन केलेलं आहे 2026साठी. आणि असं खूप फोटोजेनिक प्लेस आहे. तुम्ही जर याल ना, सगळीकडे असे छान छान क्यूट डेकोरेशन्स आहे, तिथे तुम्हाला फोटो पण काढू शकता. आणि खेळासाठी पण काही काही वस्तू अवेलेबल आहे. बघा सॅन्टा क्लॉज बनला एक छोटा मुलगा, दाखवते 1 मिनटं. किती क्यूट दिसतोय तो, आणि तो सोमॅनसोबत फोटो काढतोय. काहीच मी सांगितल्याप्रमाणे इकडे बघा अशी प्रत्येक आउटलेट आहे, म्हणजे स्टोअर आहे प्रत्येकाचे. इकडे आपलं मेन्सवेअर, नंतर सगळे वरती पण सगळे स्टोअर्स आहे. आपला मोबाईलचे वगैरे सगळे स्टोअर्स आहे. आता मी एक स्टॉल एक्सप्लोअर करतोय आणि इतके क्यूट वस्तू इकडे मला तर खूप जास्त आवडत आहे. आणि लेट मी शो यू द फर्स्ट थिंग. वाव, किती क्यूट बॅग. व्हॉट इज द प्राइस? अच्छा, बॅग. वाव, तू काय बोलू शकशील? हे लोक काहीच बोलत नाही माझ्या ब्लॉगमध्ये, बट स्टील काही नाही, मी बोलतीये. आणि ह्या असत्या काय म्हणता याला, एलिव्हेटर्स नाही, त्याला काय म्हणतात रे, याला काय म्हणतात? एलिव्हेटर. हो नाही. हा, ते त्याला काय बोलतात मला माहित नाही. बट त्याच्यामधून आपण लहानपणी, मी तर खूप घाबरायची लहानपणी त्याच्यावरून चालायला, बट आता काय भीती वाटत नाही. तरी आता मी खूप जण बघितले की त्याच्यावरून ते चालायला घाबरता. जे त्याला जिनाच बोलतो आपण, पण तो त्याला हे असतात ऑटोमेटेड जिना. सो त्याला मी खूप घाबरायची, पण आता नॉट एनिमोर. आता आम्ही एक एक दुकान एक्सप्लोअर करतोय. जातोय पहिले मॅक्समध्ये, बघूया काही छान मिळतं का इकडे. ही लाईट लागली.
सॉरी मिनिसोचं स्टोअर दिसलंय, तर आपण इकडे जाऊया. मला तर खूप दिवसापासून मी याची वाट बघत होती आणि फायनली मी इकडे आलेली आहे. खूप क्यूट क्यूट वस्तू आहे बघा. बॅग्स, पिंक कलेक्शन, ब्ल्यू कलेक्शन, सॉफ्ट टॉय किती मस्त आहे बघा हा. पण आय थिंक याचे रेट थोडे जास्त असतील, बट स्टील दे आर सो क्यूट. हे कॅप्स बघता इकडे, लाव का, घालता एकदा, घाल. तर काय मी आता मॉलमध्ये आलेलं आहे, पण आता क्रिसमसला अजून 1-2 दिवस आहे म्हणून इकडे असं वर्दळ नाही आहे. बट स्टील थोडी गर्दी आहेच इकडे, जे लोक असे शॉपिंगला वगैरे आलेले आहे. आता आम्ही इकडे अनलिमिटेड स्टोअरमध्ये आलो आहे. एक प्रत्येक स्टोअर आम्ही एक्सप्लोअर करतो आहे, काय काय मिळतं काय काय नाही. इकडे सगळे मेन्सवेअर आहे. लेट्स गो विमेन्स वेअर. कुठे कुठे विमेन्स वेअर? मी आत्ता आलो तो अनलिमिटेडमध्ये, आणि इकडे आता 50% ऑफचा सेल चालू आहे. सो आता आपण थोडी शॉपिंग पण केली. खूप छान छान स्वेटशर्ट्स वगैरे मिळाले. असं ब्लॅक कलर, नंतर एक पिंक कलर खूप छान आहे. तुम्ही पण येणार असाल तर नक्की इकडे शॉपिंग करा. 50% ऑफ आणि रेट्स पण चांगले. तर हे बघा सगळे व्हाईट कलेक्शन बघायला मिळेल तुम्हाला. सगळं व्हाईट आहे, पण सगळं मेन्सवेअर आहे, सगळं व्हाईट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे फर्निचर पण खूप छान छान अवेलेबल आहे. सो इकडे होम टाऊन म्हणून एक स्टोअर आहे, तिकडे ते त्यांनी बघा पूर्ण सगळा ख्रिसमस थीममधून सगळं डेकोरेट केलेलं आहे बघा. म्हणजे व्हाईट आणि रेडची थीम केलेली, आणि सगळं एकदम छान छान क्यूट क्यूट आहे. तुम्हाला दाखवतोय बघा. नाही रे, रस्त्यावर आता मी जातोय माझ्या फेवरेट स्टोअरमध्ये, तेच म्हणजे DIY. लेट्स गो. इकडे आता सध्या क्रिसमस आहे म्हणून सगळं तेच डेकोरेशनचं सामान बघायला मिळते आपल्याला. बघा पण क्यूट क्यूट वस्तू आहे. DIY मध्ये मी खूप काही वस्तू घेतल्या आधी पण आणि आता पण. बघा काय आवडलं तर घेऊया. छान हे लोक इकडे किचन्स घेत आहे गाड्यांसाठी, आणि मला इकडे एकदम भारी किचन मिळालं आहे. आणि किती क्यूट आहे. कॅमेरा आहे हा. बरोबर, हे बघा असं तो असं कुठं वाजतो रे. हां, शटरसारखा आवाज होतो. आपण कॅमेरा फोटो क्लिक करतो ना तसा आवाज होतो याला. खूप क्यूट. बेस्ट पार्ट अबाउट CCM मॉल, इकडे टाइम झोन म्हणजे गेम झोन आहे. त्या बघा इकडे तुम्हाला दाखवते कोणते कोणते गेम्स आहे इकडे. एक्सपिरियन्स आहे, लोक बसते त्याच्यात. आणि बघू अजून काय काय मध्ये. खूप प्रकारचे गेम्स इकडे बघा. हे आपण तर टाकायचं आणि हे टॉयज मिळतात. काय काय घ्यायचंय? गेम झोन मध्ये खूप जास्त गेम्स आहे, आणि बेस्ट पार्ट अबाउट गेम झोन आहे बघा हे बॉलिंग आहे इकडे. इकडे तुम्हाला आधी ना त्यासाठी पास काढावं लागेल, म्हणजे तिकीट असतं काही, तेव्हा आपल्याला तिकडे खेळायला जाऊ शकतो. बंपर कार्स पण आहे, पण आता सध्या बंद आहे वाटतं. हे जास्त भूक लागलेली, सो आता मी काहीतरी खातोय. बघा इकडे काय काय छान. तर इकडे सगळे म्हणजे डॉमिनोज, मॅकडॉनल्ड्स सगळे स्टोअर्स आहे. तर बघा काहीतरी छान छान. आता आम्ही खाली आलेलो आहे. थोडा आम्ही वरती पिझ्झा वगैरे खाल्ला. आता आम्ही खातोय आईस्क्रीम. तर सिस्टीमला आलो ना तर एक गोष्ट जी फिक्स आहे, जी की आम्ही आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम म्हणजे सॉफ्टी तर फिक्स आहे. तर दाखवते मी तुम्हाला कशी असते सॉफ्टी. इकडे दाखव रे. हे बघ सॉफ्टी अशी आहे. दाखव ना, 1 मिनटं खाऊ नको लगेच. हे बघा अशी सॉफ्टी आहे, आणि ही आहे ओनली फॉर ₹30. अँड गाईज दिस इज द बेस्ट सॉफ्टी आय हॅव एव्हर ट्राईड. तुम्हाला पण कधी खायची असेल तर नक्की CCM मॉलमध्येच आहे. आणि इकडे खाली ॲक्च्युली आता मी CCMला खूप दिवसांनी आलेली आहे. पहिले याचं सॉफ्टीचं स्टोअर तिकडे होतं, तर त्यांनी म्हणजे शिफ्ट केलं आणि तिकडे झालेलं आहे. बट टेस्ट तर सेमच आहे, तीच आहे. आता याच्यामध्ये स्ट्रॉबेरी पण यायची, पण आता ती अवेलेबल नाही. आता फक्त ही मिक्स घेतली आहे आम्ही, स्ट्रॉबेरी सॉरी चॉकलेट आणि व्हॅनिला. मी बोलली ते त्यांनी ते स्टोअरचंच आहे. आम्ही ॲक्च्युली तिकडनं घेतलं. आम्ही इकडनं आधी खायचो, नाही तर ना आधी पूर्ण बसायला वगैरे जागा होती ना, सगळं चेंज करून टाकलं आता. म्हणजे आधी होतं तसं, पण आता सगळं बदलून टाकलं आहे. इकडे बघा हे डिजिटल स्टोअर्स आहे. मॉलच्या बाहेर आले आता ना सगळं लाईट सुरू झालेलं आहे. बघा क्रिसमसची किती छान दिसते आता.
हे बघा, हे पण आहे छोट्या मुलांसाठी खेळायला जागा. काही आता सगळं मॉल एक्सप्लोर करून आम्ही चाललोय आता घरी. पार्किंगमध्ये आलोय. इकडे खाली 2 व्हीलरची पार्किंग आहे, त्यासाठी 20 रुपीज तिकीट पण होतं, पास. आता आम्ही चाललोय घरी. लेट्स गो. गाईज मी आता आली घरी आणि आउटफिट वगैरे चेंज केला. सो मला तर तिकडचं डेकोरेशन खूप जास्त आवडलं. तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. खूप छान केलं आहे त्यांनी. म्हणजे छोट्या मुलांसाठी राईड्स पण आहे आणि सगळं फोटोजेनिक आहे. म्हणजे तुम्ही असं छान छान फोटोज वगैरे काढू शकता आणि खूप छान केलेलं आहे. आणि जरी ख्रिसमस संपला ना तरी ते 4-5 दिवस मॅक्झिमम असतं म्हणजे डेकोरेशन की थोडंसं तिथे राहण्यासाठी. आणि हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा आणि हेल्प मी टू रीच 1K म्हणजे 1K आता माझी होणार आहे. सो सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. आणि मला तुम्ही अल्फाबेटिकल आयडिया सांगा अजून की मी पुढच्या लेटर्सचे काय काय करू, जसं की EFGH. सो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टिल देन बाय.